पर्यंत टक्के टाकलं जाणार आहे. पाटील ही शोकांतिका आहे. फडणवीस साहेबांना आम्ही तेच वारंवार सांगतो, तुम्ही 10 दुसरे चांगले सांभाळा, गुंड सांभाळायचं थोडं बंद करा. अजितदादाच्या पक्षाकडून त्या परळीला त्याला न्याय दिला जातो, त्या धन्याला त्याच्याकडे बघितलं जातं, परंतु ते तुमचा आशीर्वाद घेऊन इकडं खुनं करतोय. नालायकपणामुळं, यांच्या गुंडगिरीपणामुळं त्याला जीव मुखावा लागलाय. आणि एक बांधव बेशुद्ध अवस्थेत आत्ताही आज 5-7 दिवस झालेत लातूरला तो ॲडमिट आहे. मला एक कळत नाही आहे, स्थानिकचे कोण पूर्वी याच्या अगोदर कोण होते, याच्यामध्ये कोण PSI खोकड का काय, खोकड होती का काय, कोलं होतं का काय होतं, कोणाला माहिती. याला कळत नाही का आपण प्रशासनामध्ये आहेत. एका लेकराचा बळी गेला आहे, कुठल्या तरी आईबापाचं काळीच केलं आहे. आपण आरोपीची कसली कदर नाही केली पाहिजे, त्याला ताबडतोब अटक करून मध्ये टाकला पाहिजे. त्या खोकडीनं का कोणी PSI का API खोकडी, त्या खोकडीनं ज्या बांधवांना म्हणजे ज्ञानेश्वर भायासोबत होता त्याला प्रचंड मार लागलेला असून रात्रभर त्याच्या गाडीत घेऊन हिंडला आहे. त्याचं कर्तव्य काय होतं? मुख्यमंत्री साहेब तुमच्या काय सांगतंय, कुटुंब काय सांगतोय आम्ही, देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या लक्षात येतं आहे का? आणि लक्षात येऊ द्या. परळीचं ऐकून मार लागलेल्या एका बांधवाला हॉस्पिटलला नेण्याऐवजी रात्रभर ती खोकड PSI API तो त्याच्या गाडीत घेऊन हिंडतोय, हॉस्पिटलला नेत नाही आहे. म्हणजे तो मेला पाहिजे. एकतर खून झाला, ज्ञानेश्वर भैयांचा वाकड्यांचा खून झाला, दुसरासुद्धा मेला पाहिजे या उद्देशानं. म्हणजे पाठीमागं साक्षीदार नाही राहायला पाहिजे, प्रत्यक्षदर्शी. हा तर उद्देश नव्हता ना त्या खोकडीचा का कोणचा PSI त्याचा परळीवाल्याचा ऐकून, की पाठीमागं साक्षीदारच उरला नाही पाहिजे. हा ज्ञानेश्वर भैया वाकडे हा तर मेलाच, त्याचा तर मर्डर केलाच, परंतु हा दुसरासुद्धा मेला पाहिजे, म्हणजे साक्षीदारच राहणार नाही. ही सुपारी तर घेतली नव्हती नाही. याची चौकशी मुख्यमंत्री साहेब तातडीनं निलंबित करून होणं खूप गरजेचं आहे. या कुठलं पोलीस स्टेशन आहे इथं? आंबेजोगाई ग्रामीणचा कोण PI आहे ना, गृहमंत्र्यांनी याच्याकडे बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे की